नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर नवीन आठवड्याच्या निमित्ताने जो उद्यापासून सुरू होत आहे, बघूया देवदूत आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. तर हा आला आहे कार्ड लर्निंग एक्सपिरियन्स. तर कदाचित तुम्ही सध्या काही परिस्थितीमध्ये अडकले असाल आणि तुम्हाला समजत नाही आहे की काय करावं काय नाही, खूप गोंधळलेले आहात. एका ठिकाणी तुम्ही त्याच परिस्थितीला घेऊन खूप ठाम आहात अगदी, अरे हो, की ही तुम्हाला संधी खूप एक एक संधी असू शकते की ती खूप एक छान अशी वाटते की हां, हे प्रयत्न करून बघायला हरकत नाही, हे ना ते. पण तरी मनात खूप शंका आहे, अडीअडचणी आहेत. त्याचं कारण कदाचित तुमच्या भूतकाळाचा एक अनुभव वगैरे असू शकतो किंवा अनेक अनुभवसुद्धा असू शकतात. पण इथे तुम्हाला काय सांगत आहेत बघा देवदूत, लर्निंग एक्सपिरियन्स. आणि तुम्ही इथे बघताय की हे देवदूत आहे, त्याने हातात कसं एक म्हणतात ना, दिवा हा धरलेला आहे की कुठेतरी तुम्ही शिकताय याच्यातनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करा. हेही तुम्हाला सांगण्यात येत आहे की जो तुम्हाला भूतकाळात जो अनुभव आला आहे किंवा एकपेक्षा जास्तही अनुभव असू शकतात, तर त्याचा परिणाम तुम्ही किती खोलवर आता होऊ द्यायला पाहिजे. त्याच्यातनं जर तुम्ही काही शिकला असाल, तर त्याच्यातनं काय शिकलात आणि ह्या ही जी काही आता परिस्थिती आहे, त्यामध्ये तुम्ही ह्याला कसं ह्याच्याशी जोडू शकता म्हणजे की काय तुम्ही करू शकता? कसं तुम्ही म्हणजे म्हणतात ना, पुढाकार घेऊ शकता किंवा काही एखादी ॲक्शन वगैरे घेऊ शकता? हे तुम्हाला इथे खूप बघायची गरज आहे. म्हणजे आता जो तुमचा एक चालू आहे ना, ही जी एक वेळ, हा काळ चालू आहे ना, तो काहीतरी शिकण्यासारखा आहे. म्हणजे कदाचित तुम्ही आता काही कुठलीही मतं वगैरे बनवण्यात अर्थ नाही आहे. तुम्ही हे सांगेन एक्सप्लोअर करून बघा वगैरे, की म्हणजे एखादी संधी आहे, एखादा व्यक्ती आहे, जे काही आहे, बोलून बघा. एखादी संधी आहे, तर जरा बघायचा प्रयत्न करा, काय कशी वगैरे आहे, काय वाटतं तुम्हाला वगैरे, चौकशी वगैरे नीट करून बघा, खोलवर जाऊन बघा. नक्कीच बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील. तुम्हाला बरीच काही माहिती मिळू शकेल. पण पटापट कुठचे मी हे म्हणेन, की सध्या तरी आता तरी कुठलाही निर्णय घेऊ नका, देवदूत हे सांगत आहेत. धन्यवाद. अर्थात सोबत मी हेही बोलेन, की तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून हे तुम्ही त्याप्रकारे इम्प्लिमेंट करू शकता. इथे फक्त मी सांगते म्हणून तुम्ही काहीच ॲक्शन घेत नाही, हे नाही, ते नाही, असं करू नका. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. इथे बरेच जण व्हिडिओज बघत असतात, तर अर्थात तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून हे रेझोनेट करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही करा. धन्यवाद.